नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला पोखरण नंबर 2 वरती अतिशय सुंदर असा 1 BHK ज्याच्यासोबत आपल्याला एक मोठी बाल्कनी आणि सुंदरसा ॲम्युनिटीज व्ह्यू आणि ओपन व्ह्यू असणारा 1 BHK फ्लॅट दाखवणार आहे. तर चला आपण हा फ्लॅट पाहूया. तर आता आपण ह्या घराच्या आतमध्ये येत आहोत. ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेस ही जी डायरेक्शन आहे ती आपल्याला नॉर्थ डायरेक्शनमध्ये आपण घराच्या बाहेर जातो आणि ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये येतो त्यावेळेस आपण साऊथ डायरेक्शनने घराच्या आतमध्ये येतो. घराच्या आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला रेक्टँगल स्वरूपाचा आपल्याला हॉल दिसत आहे आणि हॉलला लागूनच आपल्याला मोठ्या मोठ्या काचेच्या विंडो देण्यात आलेल्या आहेत आणि बाजूलाच आपल्याला लागून एक मोठीशी बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि त्या बाल्कनीतून आपण जर खाली बघितलं तर आपल्याला अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसत आहे. याच्यामध्ये स्विमिंग पूल, चिल्ड्रन प्ले एरिया, बास्केटबॉल आणि अतिशय छानसा जॉगिंग ट्रॅक असणारा व्ह्यू आपल्याला दिसत आहे आणि समोर जर आपण बघितलं तर ओपन व्ह्यू दिसत आहे. हे जे डायरेक्शन हे प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट असल्यामुळे घरामध्ये आपल्याला हवा पण भेटणार आहे आणि आपल्याला उजेड पण भेटणार आहे. ज्यावेळेस आपण या हॉलचा विचार करतो तर ही जी वॉल आहे ह्या वॉलवरती आपण इथे ह्या वॉलच्या बाजूला येथे आपण आपला सिटिंग एरिया ॲडजस्ट करतो आणि समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर ह्या वॉलवरती आपण आपला TV युनिट सेट करू शकतो आणि बरोबर लेफ्ट साईडला इथे आपण साधारणपणे 4 ते 5 जणांचा डायनिंग टेबल इथे आपण आरामात सेट करू शकतो. त्याच्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपण जेव्हा उर्वरित फ्लॅट बघतो तर लेफ्ट साईडला बघितल्यानंतर याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक वॉश बेसिन दिसत आहे, टॉयलेट बाथरूम दिसत आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ही किचनची एंट्री दिसत आहे. किचनमध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 ब्लॅक कलरचे ग्रॅनाईटचे प्लॅटफॉर्म दिसत आहेत. लेफ्ट साईडला फ्रीज ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे आणि खाली आपण बघतो तर अतिशय सुंदर असं मॉड्युलर किचन बनवण्यात आलेलं आहे, टॉयलेट बनवण्यात आलेले आहेत आणि येथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपल्याला जागा देण्यात आलेली आहे. इथं टॅब आहे, स्विच देखील देण्यात आलेलं आहे आणि गॅस पाईपलाईन येथे आलेली आहे. किचन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण याच्या बेडरूमचा विचार करतो तर ही ह्या फ्लॅटच्या बेडरूमची एंट्री आहे. बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्या नंतर बरोबर राईट साईडला जर बघितलं तर एक मोठा वॉर्डरोबसाठी निश एरिया देण्यात आलेला आहे. तिथे आपण प्रॉपर पद्धतीने इथं वॉर्डरोब बनवून व्यवस्थित आपण त्याला सेट करू शकतो. पुढे आल्याच्यानंतर माझ्या राईट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. ते अतिशय सुंदररित्या आपल्याला बनवलेलं दिसून येतं आणि ज्यावेळेस आपण ह्या बेडरूमचा विचार करतो तर बेडरूम देखील व्यवस्थित बनवलेला आपल्याला दिसून येतो आणि आपण ज्यावेळेस इथं बेड कसा ठेवायचा याचा विचार करतो तर आपण ह्या डायरेक्शनमध्ये आपण आपला बेड ठेवतो, जेणेकरून आपल्याला तिन्ही बाजूला आपल्याला मोकळी स्पेस राहते. आणि ह्या बेडरूममधून देखील आपण जर व्ह्यू बघितला तर आपल्याला समोरचा मोकळा व्ह्यू दिसत आहे आणि खालच्या ॲम्युनिटीजचा व्ह्यू दिसत आहे. तर आत्ता आपण हा जो फ्लॅट पाहिलेला आहे तो अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे. त्याचा व्ह्यू देखील अतिशय सुंदर आहे. याचा जो कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे तो आहे 476 युजेबल कार्पेट राहणार आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक कवर्ड कार पार्किंग मिळणार आहे. आणि ह्या फ्लॅटची जी प्राईज आहे ती आहे 1,10,00,000. ही स्लाइटली अशी नेगोशिएबल अशी असणार आहे. जे कोणी होम बायर्स पोखरण नंबर 1 वरती, पोखरण नंबर 2 वरती असाच लक्झरियस फ्लॅट शोधत असतील, असं लक्झरियस कॉम्प्लेक्स शोधत असतील तर त्यांनी ह्या फ्लॅटला नक्कीच एकदा साईट व्हिजिट करावी आणि साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करून साईट व्हिजिट बुक करू शकता. आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.